जय भीम मंडळी, बघा आम्ही आमच्या गावठाण पद्धतीने शंकरपाळे बनविलेले आहे। याची रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा मी वाटीमध्ये घेतलेली आहे साखर आणि त्यामध्ये टाकणार आहे 1 कप पाणी। आणि आता ही साखर या पाण्यामध्ये मी चम्मचने पूर्ण विरघळून घेणार आहे। साखरेचं पाणी करून घेणार आहे। या शंकरपाळ्यामध्ये साखर नाही टाकणार, मी साखरेचं पाणी टाकणार आहे। तर आपण ते बाजूला ठेवून देऊया। आणि बघा आता मी 2 वाटी घेतलेला आहे मैदा। आणि आता तो मैदा आपण चाळणीने गाळून घेऊया, काय कचरा असेल तर निघून जाईल। आणि त्याच वाटीने घेतलेला आहे मी 1 वाटी रवा, ते सुद्धा आपण गाळून घेऊया। एक साईडला मी थोडं डालडा गरम करून घेतलेला आहे, तुम्ही तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता। मी इथे डालडा घेतलेला आहे आणि आता बघा गरम डालडा मी यामध्ये या पद्धतीने टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण असं एकत्रित हाताने आधी मळून घेणार आहे। तर मंडळी, या पद्धतीने जर आपण शंकरपाळे केले तर नक्कीच असे तोंडात टाकल्याबरोबर विरघळून जातील आणि असे कडक नाही होणार, असे खुसखुशीत असे शंकरपाळे होईल। आणि बघा आता आमच्या गावठाण पद्धतीने आम्ही सांगत आहे। तर तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि समोरची रेसिपी बघा। बघा या पद्धतीने अशी मोठीमध्ये याचा गोळा तयार व्हायला पाहिजे। आणि आता जे साखरेचं पाणी आम्ही तयार केलं होतं, त्या साखरेच्या पाण्याचं आम्ही आता ते भिजून घेणार आहे त्या साखरेच्या पाण्याने। आणि जास्त गोड पण होणार नाही आहे आणि फिक्के पण लागणार नाही, छान लागतात। तर बघा या पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि याला 10 ते 15 मिनिटाकरता मी ठेवून देणार आहे, किंवा तुम्ही लगेचच याला लाटायलाही घेऊ शकता। छान असं नरम भिजून घेतलेलं आहे मी त्याला। तर बघा या पद्धतीने मी एक पाती लाटून घेतलेली आहे आणि याला आता आपला आकार देणार आहे मी शंकरपाळ्याचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसारही याला आकार देऊ शकता। मी याला पाटोळीसारखा आकार देणार आहे, म्हणजे जास्त छोटाही नाही आणि मोठाही नाही, या पद्धतीने मी आकार देणार आहे। चपाती ही कशी जास्त पातळ पण नाही आणि जाडीसुद्धा लाटलेली नाही आहे, मी आपलं मीडियम साईजने चपाती लाटलेली आहे। आणि आम्ही नेहमी अशाच गावठाण पद्धतीने बनवतो आमचे शंकरपाळे। तर बघा व्हिडिओ काही कुठे उभा झालेला आहे, कुठे आडवा आहे व्हिडिओ, तर बघून घ्या आणि समजून घ्या थोडा आमचा व्हिडिओ। बघा या पद्धतीने शंकरपाळा आमचा तयार झालेला आहे। आणि आता याला मी असं सौम्य तेल, म्हणजे कमी गरम तेल करायचं आहे, जास्त गरम नको करायला, असं तेलामध्ये आपण तळून घ्यायचे आहे। यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्या कारणाने ते जळायला नको लवकर, म्हणून थोडं कमी गॅस करूनच आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे। तर बघा किती छान आकार आलेला आहे आणि बघा तेलात टाकताच किती छान फुगलेले आहे, असे खुशीत लागतात हे शंकरपाळे आणि म्हातारे माणसंही खाऊ शकतात। बघा या पद्धतीने कडक होणार नाही। या पद्धतीने मी सगळे शंकरपाळे काढून घेणार आहे तेलातनं। तर मंडळी बघा, तुम्हाला जर आमची गावठाण पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या गावठाण पद्धतीने शंकरपाळे बनवून बघा। सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। थँक्यू।